गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दररोज ब्रह्मक्रियेने शरीर शुद्धी आणि ब्रह्मज्ञानाने मनाची शुद्धी, याला आपण म्हणतो साधना. दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग म्हणजे आपला चैतन्याचा मार्ग. आणि या चैतन्याच्याच मार्गावर चालण्याचा निर्देश माझ्या सद्गुरूंनी मला केला आणि त्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि हा ट्रान्सफॉर्मेशन, हा बदल होणं अपेक्षित आहे प्रत्येक साधकाच्या माध्यमातून. जेव्हा एक एक साधकाच्या माध्यमातून हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हा बदल घडतो, तेव्हा हळूहळू हळू आत्मोन्नतीकडून विश्व शांतीकडे आपला प्रवास होतो. आणि आपल्या मदत फाउंडेशनचा हाच उद्देश आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन पहिले दररोज सकाळी साधना केली पाहिजे. साधनेमुळे, ब्रह्मक्रियेमुळे शरीराची शुद्धी होते. नकारात्मक गोष्टी आपल्या शरीरातून निघून जातात. कशाच्या रूपाने? टॉयलेटच्या माध्यमातून, मूत्रमार्गाद्वारे, स्वेटिंग, घामातून, किंवा अगदी जांभईतून सुद्धा. जेव्हा आपल्याला जांभई येते तेव्हा असं समजायचं की आपल्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे आणि ऑक्सिजन आपल्या शरीराला कमी पडतोय. म्हणून ही शरीराची नैसर्गिक रिॲक्शन आहे. आपण जास्त ऑक्सिजन आत घेतला, जास्त ऑक्सिजन आपल्या पेशीपर्यंत पुरला आणि म्हणून शरीर रिॲक्शन देतं, जांभई येते. आणि म्हणून जांभई येणं वाईट नाहीये, पण जांभई का आली हे समजून घेणं आवश्यक आहे. शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आणि डिटॉक्सिफिकेशन नितांत गरजेचं आहे. डिटॉक्सिफिकेशन कसं होणार? जर काहीच करायचं नसेल तर फक्त दीर्घ श्वास, फक्त जाणीवपूर्वक श्वास, याच्याने आपल्याला काहीच करायचं नाही. श्वासोश्वास असाही चालू आहे, पण दीर्घ श्वासामुळे जास्त ऑक्सिजन आपल्या पेशीपर्यंत पोहोचू आणि जाणीवपूर्वक श्वास घेतल्यामुळे ऑटोमॅटिकच आपल्या शरीराला जास्त प्राणवायू मिळतो, शरीर ऊर्जान्वित होतो. आळसाच्या छाताड्यावर लाथ मारणे मी जे म्हणतो ते हेच. जाणीवपूर्वक श्वासोश्वास करणे म्हणजेच आळसाच्या छातड्यावर लाथ मारणे. आणि हा आळस जोपर्यंत आपल्या शरीरातून निघून जात नाही, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद हे नकारात्मक गोष्टींचा त्याग घडला पाहिजे. आणि तो त्याग घडण्यासाठी जाणीवपूर्वक श्वासोश्वास आणि याची ट्रेनिंग म्हणजेच महर्षी पतंजली ऋषींनी दिलेला हा महर्षी पतंजली क्रिया योग, यालाच मी ब्रह्मक्रिया म्हणतो. आणि जेव्हा माझ्या सद्गुरूने दिलेलं ब्रह्मज्ञान याच्या सोबत अटॅच होतं, म्हणजे मैं देह नाही नश्वरणासे, मैं अलख निरंजन अविनाशी. हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे सुद्धा मी नाही, मी शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे. चराचरात परमेश्वर, सबका मालिक, एक गण गण गणात बोते. हे ब्रह्मज्ञान आणि ही ब्रह्मक्रिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या शरीरातून नकारात्मक गोष्टी निघून जातात, आपल्या मनातून नकारात्मक गोष्टी निघून जातात. तुम्ही मला सांगा, जर चराचरात परमेश्वराला जर तुम्ही बघितलं तर कोण तुमचा दुश्मन, कोण तुमचा शत्रू? कोणाची तुम्ही शत्रुत्व कराल आणि कुणाची तुम्ही ईर्ष्या कराल? कारण ज्याची ईर्ष्या करायला जाल त्याच्यात परमेश्वराचंच तत्व विद्यमान आहे, याचा अनुभव आला पाहिजे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. ज्ञान जेव्हा अनुभवासहित प्राप्त होतं तेव्हा त्याला म्हणतात बोध. आणि हा बोध तुम्हाला प्राप्त व्हावा, तुम्ही जागृत व्हावं आणि तुम्ही जागृत होऊन इतरांना जागृत करावं. पहिले तर आपण आपल्या सद्गुरूला विनंती केली पाहिजे. काय? ज्योत से ज्योत जगाओ, सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ, मेरा अंतर तिमिर मिटाओ,
सदगुरु ज्योत से ज्योत जगाओ, जुग जुग से अंतर में सोई, जुग जुग से अंतर में सोई, चिति शक्ति को जगाओ, सदगुरु ज्योत से ज्योत जगाओ। मेरा अंतर तिमिर मिटाओ, सदगुरु ज्योत से ज्योत जगाओ। हे योगेश्वर, हे ज्ञानेश्वर, हे सर्वेश्वर, हे परमेश्वर, निज कृपा रस बरसाओ, सदगुरु ज्योत से ज्योत जगा। मेरा अंतर तिमिर मिटाओ, सदगुरु ज्योत से ज्योत जगा। सद्गुरूच्या कृपेने हे अंतरीची ज्योत आपली जगली पाहिजे, जागली पाहिजे, आणि आपली जागल्यानंतर जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन। आणि याच्यातूनच आपण पितृ ऋषी ऋणातून मुक्त होणार। देव ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर अखंड चिंतन, अखंड नामस्मरण भगवंताचं केलं पाहिजे। ऋषी ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्या सद्गुरूने, आपल्या ऋषींनी, आपल्याला गुरु परंपरेतून आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। आणि पितृ ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर आपणही आपल्या मुलांना जन्म देऊन स्वतःच जीवन कृतार्थ करून घेतलं पाहिजे। पण अरे जन्म तर किडे मुंगे पण देतात, किडे मुंगे पण जन्म देतात, प्राणी जनावर पण जन्म देतात, पण माणसाची गोष्ट वेगळी आहे। माणसाने जन्म द्यावा कशासाठी? पिढी घडवण्यासाठी। भलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, हे नुसतं बोलायच्याच गोष्टी नाहीयेत। आणि त्यासाठी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे। निदान दुसऱ्यांचं जाऊ द्या, निदान आपण आपल्या मुलांना तरी सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, केलं पाहिजे। जग आत्ताच हे सोशल मीडिया त्यांना बिघडवण्याकरता सदैव तयार आहे, सदैव तत्पर आहे। मला सांगा, कुणाची मुलं 2-2 तासापेक्षा कमी मोबाईलचे अटॅच असतात? प्रत्येकाच्या मुलं बघितला 2 तासापेक्षा जास्तच वेळ, 24 तासातले 2 तासापेक्षा जास्त वेळ मोबाईलने तुमचा गिळंकृत केलेला आहे, तुमच्या मुलांचा गिळंकृत केलेला आहे। अरे तुम्ही 2 मिनिटं स्वतः करता काढू शकत नाही, तुम्ही 2 मिनिटं स्वतःच्या मुलांना संस्कार देऊ शकत नाही। हो, शाळा त्यांना शिकवेल, शाळा त्यांना ज्ञान देईल, पण ही तुमची जबाबदारी आहे। तुम्ही एक एक सजग जागरूक भारताचे नागरिक घडवत आहात याची जाणीव ठेवा। नाही तर पोरग कुठे जातंय, कोणत्या टपरीवर बसतंय, कोणती तंबाखू खातंय, त्याच्या खिशात आज माव्याची पुडी सापडली आणि माझ्या वॉलेट मधून 100 रुपये गायब झालेत, या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही, चालणार नाही, चालत नाही, चालणार नाही। आपली जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे, आपण पुढची पिढी कशी घडवतो त्याची करता। त्याच्याकरता निदान दिवसातून मी काय म्हणतो, 5 मिनिटं तरी आपला मुलगा काय करतोय, आपली मुलगी काय करते याचं सिंहावलोकन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। आणि आपल्याला जे कळतंय, आपल्याला जे कळलंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, आपली। कारण आई ही आद्य गुरु आहे, आई ही आद्य गुरु आहे। असं म्हणतात, शिकलेली आई घरादाराला पुढे नाही नेई। पण दुर्दैवाने आजकालच्या आयांना असं वाटतं की काय नाही, नवऱ्याचा डबा करून दिला, स्वयंपाक झाला, पोरं शाळेत गेली की आपण बसायचं मोबाईल कुठत। आजकालच्या आया ह्या अशा आहेत आणि त्या मोबाईल मधून काय शिकतात? तेच नकारात्मक शिकतात। आणि तेच नकारात्मक शिकलात तर पुढची पिढी कशी घडणार? पुढची पिढी कशी घडणार? मदत फाउंडेशनचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की आपण स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करा। एक आदर्श पॅरेंट बनून आपल्या मुलांची पॅरेंटिंग आपल्याला करता आली पाहिजे, आपल्याला करता आली पाहिजे। काल माझ्या ओपीडी मध्ये एक बाई आली। आता थोडस बोलताना इमोशनल गोष्टी घडतात। एक
10-12 वर्षाचं पोरग असेल, सर्दी खोकला करता आलं होतं आणि पोरग एकदम डिप्रेशन मध्ये, असं वाटतंय की खूपच त्रास आहे बाबा. काय नाही, रुटीन सर्दी खोकला होता, रुटीन सर्दी खोकला होता. आता मी ट्रीटमेंट लिहिताना थोडंफार इमोशनल बोललं जातं की काय, कुठे राहतात, काय पहिल्यांदाच आली होती, कुठे राहतात, इकडेच राहतात, एकता नगरमध्ये. काय करतात, घरी कोण कोण असतं, नवरा नवरा जातो, घरी आम्हीच असतो. आणि मुलांना शिकावं असं आम्हाला वाटतं. मुलांना ह्या पोद्दारमध्ये टाकलेलं आहे, पण काय, हा पोरगा तर नुसता चित्र काढतो, नुसता चित्र काढतो म्हणे, काही अभ्यास करत नाही सर म्हणे, तुम्ही याला सांगा म्हणे, नुसता चित्र काढतो. म्हटलं अगं, मी काहीच बोललो नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू, तिच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू. काय सांगते ती, की हा मुलगा अभ्यासच करत नाही, फक्त चित्र काढतो. मी शांत झालो. म्हटलं मग याच्यात वाईट काय, याच्यात वाईट काय? तुझा 8-9 वर्षाचा पोरगा चित्र काढतो, याच्यात वाईट काय? नाही नाही म्हणे, सगळा टाइम पास होऊन जातो, चित्र काढण्यातच त्याचा वेळ वाया जातो, चित्र काढण्यातच त्याचा सगळा वेळ वाया जातो. आणि मग त्याचा शाळेचा अभ्यास पण राहत नाही, मलाच अभ्यास करावा लागतो, मी अभ्यास करून घेते म्हणून थोडाफार तरी करतो, त्याच्या बापाला तर काही काळजी नाही. अगं बाई, म्हटलं तू स्वतःला तू देवाला धन्यवाद दे, देवाला धन्यवाद दे. तुझ्या घरात कला आलेली आहे, तुझ्या घरात एक चित्रकार जन्माला आलेला आहे. ह्या अँगलने तू का नाही विचार करत? तिला सांगितलं, ती ज्ञानेश्वरी गाडगे माहिती का म्हटलं तुला, ज्ञानेश्वरी गाडगे लिटिल चॅम्प्स मध्ये ती आता टॉपर आलेली आहे मागे. आणि तिचे वडील काय, रिक्षा ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर. आणि मी तिची स्टोरी तिला सांगितली. म्हटलं 3-4 वर्षाची होती ना, तेव्हा ती ज्ञानेश्वरी गाडगे गुणगुणायची, काहीतरी गाणे म्हणायची, गाणे म्हणायची. आता तिचे वडील रिक्षा ड्रायव्हर, त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले आळंदीला गेलेत आणि हार्मोनियम घेऊन आले. तिला हार्मोनियम दिला. तिला ताल आणि सुराचं नैसर्गिक तिच्याजवळ टॅलेंट होतं. ते पुढे गेलं. 12व्या वर्षी ती एवढ्या मोठ्या स्टेजवर अतिशय अवघड गाणं म्हटलं आणि शंकर महादेवन, अन्नू मलिक हिने तिची भरभरून स्तुती केली, यांनी तिची भरभरून स्तुती केली. हे कसं काय घडलं? त्या बापाने, तो रिक्षा ड्रायव्हर होता, पण त्या बापाने त्याच्या मुलीमध्ये कोणता गुण आहे तो हेरला आणि तिला योग्य वातावरण निर्माण करून दिलं. आता तुम्ही विचार केला, त्या रिक्षा ड्रायव्हरने जर तिच्याकडे बघितलं नसतं, त्यांनी जर हे ऑब्झर्व केलं नसतं की सारखी गुणगुणते बुवा, गुणगुणते, तर काय झालं असतं? त्याने हार्मोनियम आणून दिल्यामुळे काय झालं, त्या ज्ञानेश्वरीची लहान बहीण पण चांगली हार्मोनियम वादक होऊन गेली. विषय समजून घ्या, विषय समजून घ्या. हे पाणी जे वाहतं ना, पाणी, त्याला एक विशिष्ट दिशा असते आणि त्या दिशेला योग्य योग्य वळण मिळालं ना, तर त्याचं रूपांतर नदीमध्ये होतं. अगदी तसंच आपल्या मुलांमध्ये नॅचरल टॅलेंट काय आहे ते शाळा शोधत बसत नाही. शाळा फक्त पैसे घेते आणि पुस्तकात जे आहे ते शिकवते. लक्षात घ्या, फक्त पुस्तकातलं ज्ञान वाढून फक्त बुद्धी वाढते आणि आपल्याला असं वाटतंय जग एकदम जोरात चाललंय, जग एकदम जोरात पळतंय. नाही, हे भौतिक प्रगती कितीही पुढे झाले तरी जोपर्यंत तुमची अंतरशक्ती जागृत होऊन आत्मोन्नती होत नाही, तोपर्यंत चांगली पिढी घडू शकत नाही. तिला मी उदाहरण दिलं, म्हटलं जर्मनीमध्ये एक रफेल नावाचा एक चित्रकार होऊन गेला. म्हटलं वय वर्ष फक्त 11. दुर्दैवाने त्याचे वडील लवकर गेले. ते चित्रकार होते, त्यांचा स्टुडिओ होतो. आणि तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल, 7व्या वर्षी त्या पोरावर वडील गेल्याचं दुःख ओढावलं. त्याच्या वडिलांचा स्टुडिओ सांभाळण्याची जबाबदारी ह्या 11 वर्षाच्या रफेलवर आली आणि 11व्या वर्षी त्याला चित्रकारितेचं महान पारितोषिक मिळालं. किती? वय वर्ष 11. आणि तुझा पोरगा चित्र काढतो म्हणून तू रडते? विषय समजला का तुम्हाला? हे समजणं नितांत गरजेचं आहे आणि हे आपल्याला समजल्यानंतर इतरांना समजावून सांगणं महत्वाचं आहे. मदत फाउंडेशनचा हाच प्रयत्न आहे. पण इथं कुणाला काही घेणं देणं नाही. या कानातून ऐकतात, त्या कानातून सोडून देतात. मी सगळ्यांना सांगतो, माझ्या स्टाफला सांगतो, जो भेटेल त्याला सांगतो की अरे उठा, जागृत व्हा आणि इतरांना जागृत करा. तुकोबारायांचा एक सुंदर अभंग आहे. तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, किती विनम्रता आणि किती सुंदरपणे त्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐका हा अभंग.
आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत, करुणिया चित्त शुद्ध भावे, करुणिया चित्त शुद्ध भावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत. बघा, जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत किती विनम्रता, सकळांच्या पायी माझे दंडवत, नका करू नाश आयुष्याचा. तुम्ही सुद्धा असा आयुष्याचा नाश होऊ देऊ नका. जो वेळ आपल्याला मिळालेला आहे, युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. डोंट वेस्ट युअर टाइम. इफ यू आर गोइंग टू वेस्ट युअर टाइम, यू आर वेस्टिंग युअर लाईफ. तुमच्या जीवनाचं ध्येय, मुख्य ध्येय ते म्हणजे देव ऋणातून मुक्त होणे, ऋषी ऋणातून मुक्त होणे आणि पितृ ऋणातून मुक्त होणे. ही मुक्ती तुम्हाला लाभावी, माझ्या सद्गुरूची कृपा तुम्हाला लाभावी, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.